स्वर्गीय भाऊ दाजी पाटील देशमुख ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन। कोतुळ 29 मार्च स्वर्गीय भाऊ दाजी पाटील देशमुख ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे रमजान महिन्यानिमित्त भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन कोतुळमध्ये करण्यात आले। या कार्यक्रमात अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे यंदाही या इफ्तार पार्टीचे आयोजन केले। कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी रमजानच्या पवित्रतेबद्दल मार्गदर्शन केले। आज आपण सर्वजण रमजानच्या पवित्र अशा सणानिमित्ताने आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। रमजान हा इस्लाम धर्मातला अत्यंत पवित्र असा सण समजला जातो। रमजानच्या निमित्ताने सकाळी सूर्यास्तापासून तर सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत सर्व मुस्लिम बांधव उपवास धरतात। उपवास धरण्यामागे खूप मोठं शास्त्र आहे। त्या माध्यमातून माणसामध्ये संयम तयार होतो, स्वयंशिस्त तयार होती आणि गरिबीची जाण होती। सगळ्यात महत्त्वाचं तर त्या माध्यमातून उपाशी राहण्यामुळं तुम्हाला गरिबीची जाण होती आणि त्या जाणीवेतून मुस्लिम समाजाला दुसऱ्या गोरगरिबांना मदत करण्याची त्याच्यातून प्रेरणा मिळते। असा हा पवित्र सण संपूर्ण जगभर साजरा केला जातो। म्हणून आज स्वर्गीय भाऊदाजी पाटील देशमुख यांच्या कुटुंबियांच्या वतीने कोतुळ आणि कोतुळ परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। किती वर्षापासून परंपरा आहे? ठीक आहे। कार्यक्रमातील प्रमुख उद्देश म्हणजे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणून बंधुत्व आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे। या इफ्तार पार्टीमध्ये विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ, फळे आणि शीतपेयांची उत्तम व्यवस्था करण्यात आली। विशेष म्हणजे गरीब व गरजू लोकांसाठी अन्नदानाची विशेष योजना राबवली गेली। या योजनेअंतर्गत स्थानिक क्षेत्रातील गरजू व्यक्तींना अन्न देण्यात आले। संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख यांनी सांगितले, रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर तो संयम, सहकार्य आणि परोपकार शिकवतो। याच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येऊन परस्परांमध्ये बंधुत्व वाढवू शकतात। या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय ठरला तो मुस्लिम बांधवांचा आभार प्रदर्शन, ज्यांनी भाऊ दाजी पाटील प्रतिष्ठानच्या सदस्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले। कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब नानासाहेब देशमुख, सचिव श्री रवींद्र बाळासाहेब देशमुख, प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री सुरेश नानासाहेब देशमुख, राजेंद्र नानासाहेब देशमुख, कोतुळ गावचे माजी सरपंच श्री अभिजित सुरेश देशमुख, श्री सचिन सुरेश देशमुख, श्री ऋषिकेश राजेंद्र देशमुख, श्री प्रवीण बाळासाहेब देशमुख, श्री अमोल बाळासाहेब देशमुख आणि खटपटनाका नवरात्र उत्सव मंडळ कोतुळ यांचे प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजातील एकतेचा संदेश दिला। याद्वारे प्रतिष्ठानने सामाजिक एकतेच्या पावलांवर एक अद्वितीय ठसा उमटवला, जो नेहमीच प्रेरणादायक ठरतो। इफ्तार पार्टीचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे भाऊदाजी प्रतिष्ठानतर्फे, मी यांना फार
पूर्ण आमच्या मुस्लिम समाजातर्फे धन्यवाद देतो की त्यांनी या पवित्र महिन्याचं पावित्र्य राखून आणि मुस्लिम समाजाने सुद्धा हे पावित्र्य राखावा, कारण हा जो महिना आहे हा संयमाचा आहे। समोरच्या माणसावर रहम करो हे शिकवलं जातं। अरे आपल्या मुस्काडीत एकाने मग जर मारली तर दुसरा मुस्काड पुढं करा, हा संयम आहे। आणि जर आरेरावी केली तर भांडणं होतील। आणि दुसरं असं आहे, भाऊदाजी पाटील यांच्या कारकिर्दीपासून तर आज तागायत त्यांनी सर्व धर्मीय मुस्लिम बांधवांना एकोप्याचं शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी नेहमी मुस्लिम समाजाचा आदर केलेला आहे आणि तो करावा, त्यांनी त्यांच्या पिढीने तो राखावा। कारण हे जे घराणं आहे हे पहिल्यापासून समाजाला सांभाळणार आहे, गोरगरिबांना न्याय देणार आहे आणि अशा घराण्याने जर पार्टी ठेवली, इफ्तार पार्टी ठेवलेली आहे, त्याच्यामुळे जेवढे मुस्लिम बांधव हजर झाले त्याबद्दल त्यांच्या भाऊदाजी कॉम्प्लेक्स तर्फे मी सर्वांचे आभार मानतो। 2 शब्द संपवतो। अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे, कोतुळ।